नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। मैत्रिणींनो, माझ्या या चॅनेलवरून मी वेगवेगळी भजनं टाकत असते। आपण भजन करताना नेहमी आपल्याला माहीत आहे की सुरुवातीला आपण गणपती म्हणतो, नंतर शारदा म्हणतो, नंतर गुरु म्हणतो आणि गुरुनंतर आपण देवाचे दूध म्हणतो आणि साखर म्हणतो। तर देवाचे दूध कसे म्हणायचे या भजनातून मी सांगणार आहे। तर ऐकूया। दुधाची भरून या वाटी आणली सद्गुरूसाठी। ऐकूया। सद्गुरुनाथ महाराज की जय। दुधाची भरून या वाटी आणली सद्गुरूसाठी। दुधाची भरून या वाटी आणली सद्गुरूसाठी। चांदी पंचरत्नाची भक्तीने घडविली साची। चांदी पंचरत्नाची भक्तीने घडविली साची। कोरली नक्षी काठोकाठी आणली सद्गुरूसाठी। दुधाची भरून या वाटी आणली सद्गुरूसाठी। घातले दूध वाटीत केशर जायफळ त्यात। घातले दूध वाटीत केशर जायफळ त्यात। गोडी शर्करेची मोठी आणली सद्गुरूसाठी। दुधाची भरून या वाटी आणली सद्गुरूसाठी। पहिलं कडवं होतं चांदी पंचरत्नांची, दुसरं कडवं घातले दूध वाटीत। आता तिसरं कडवं। हृदयी अष्टभाव दाटे माऊली गुंतली कोठे। हृदयी अष्टभाव दाटे माऊली गुंतली कोठे। मजवरी ठेव कृपा दृष्टी आणली सद्गुरूसाठी। दुधाची भरून या वाटी आणली सद्गुरूसाठी। हे तिसरं कडवं झालं। आता शेवटचं कडवं। केशरी दुधाची वाटी लावू सद्गुरूच्या ओठी। केशरी दुधाची वाटी लावू सद्गुरूच्या ओठी। शरण आलो तुझसाठी आणली सद्गुरूसाठी। दुधाची भरून या वाटी आणली सद्गुरूसाठी। आणली सद्गुरूसाठी। आणली सद्गुरूसाठी। काला गोरा कपिला गाय दूध प्याहो सद्गुरुराय। काला गोरा कपिला गाय दूध प्याहो सद्गुरुराय। दूध प्याहो सद्गुरुराय। दूध प्याहो सद्गुरुराय। काला गोरा कपिला गाय दूध प्याहो सद्गुरुराय। सद्गुरुनाथ महाराज की जय। मैत्रिणींनो, ही काळी गोरी कपिला गाय हे शेवटी धुमाळी म्हणायची। आपण धुमाळी म्हणतो ना, धुमाळी म्हणल्याने आणखी ते भजन छान वाटतं। तर असं हे सुंदर 4 कडव्याचं भजन आहे। दूध आपण वेगवेगळ्या प्रकारचे म्हणत असतो, पण हे वेगळं आहे म्हणून मी तुम्हाला आज शिकवलं आहे। तर पहिलं कडवं काय आहे? चांदी पंचरत्नांची। चांदी पंचरत्नांची भक्तीने घडविली साची। चांदी पंचरत्नांची भक्तीने घडविली साची। कोरली नक्षी काठोकाठी आणली सद्गुरूसाठी। दुधाची भरून या वाटी आणली सद्गुरूसाठी। दुसरं कडवं। घातले दूध वाटीत केशर जायफळ त्यात। घातले दूध वाटीत केशर जायफळ त्यात गोडी
शर्करेची मोठी आणली सद्गुरूसाठी, दुधाची भरून या वाटी आणली सद्गुरूसाठी। आता तिसरं कडवं। हृदयी अष्टभाव दाटे माऊली गुंतली कोठे, हृदयी अष्टभाव दाटे माऊली गुंतली कोठे, मजवरी ठेव कृपा दृष्टी आणली सद्गुरूसाठी, दुधाची भरून या वाटी आणली सद्गुरूसाठी। शेवटचं कडवं। केशरी दुधाची वाटी लावू सद्गुरूच्या ओठी, केशरी दुधाची वाटी लावू सद्गुरूच्या ओठी, शरण आलो तुझसाठी आणली सद्गुरूसाठी, दुधाची भरून या वाटी आणली सद्गुरूसाठी, आणली सद्गुरूसाठी, आणली सद्गुरूसाठी। मैत्रिणींनो, पहिलं कडवं चांदी पंचरत्नांची, नंतर दुसरं घातले दूध वाटीत, 3 अक्षरी शब्द घातले बरं का, दुसरं कडवं लक्षात ठेवायचं। तिसरं कडवं हृदयी अष्टभाव दाटे आणि चौथं कडवं आहे केशरी दुधाची वाटी। तर पहिलं कडवं फक्त 2 शब्द आहेत चांदी, आणि तिन्ही कडव्यामध्ये 3-3 शब्द आहेत। तर हे 3-3 शब्द सुरुवातीचे लक्षात ठेवायचे। चांदी, नंतर घातले दूध वाटीत, नंतर हृदयी अष्टभाव दाटे आणि नंतर केशरी दुधाची वाटी, असे हे 4 शब्द लक्षात ठेवले की आपल्याला भजन पक्क लक्षात राहतं। 2दा-4दा म्हटलं, सुरुवातीचे शब्द लक्षात ठेवले की मी नेहमी म्हणते तुम्हाला सुरुवातीचे शब्द लक्षात ठेवा, लगेच पक्क लक्षात राहतं। आणि एक ओळ 2दा म्हणावी लागते। अतिशय चाल सुंदर आहे आणि आपल्याला खूप आवडीची चाल आहे। आणि शिवाय आपण जर दत्त मंदिरात भजन करत असू तर आपण आणले सद्गुरूसाठी म्हणायच्या ऐवजी आणली दत्तात्रयासाठी म्हणावं, मंदिरात देवीच्या भजन करत आणली रेणुकेसाठी म्हणावं, नंतर दुधाची भरून या वाटी आणली रेणुकेसाठी, श्रीकृष्णाचं असेल तर दुधाची भरून या वाटी आणली श्रीकृष्णासाठी, असं हे बदलून आपल्याला म्हणता येतं। अतिशय सुंदर भजन आहे हे, आमच्या मैत्रिणींना खूप आवडतं, म्हणून आज मी तुम्हाला म्हणून दाखवलं आहे। तर हे भजन संपूर्ण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेलं आहे, तुम्ही ते लिहून घ्या आणि बरोबर म्हणून बघा, तुम्हालाही आवडेल। मैत्रिणींनो, हा माझा भजनाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या या भजनाला लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। परत एकदा भेटूया आपण पुढच्या भजनामध्ये। धन्यवाद।